नमस्कार. बिहारच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत आणि हे प्रशांत किशोर हे अत्यंत फार मोठी व्यक्ती की जे निवडणुका जिंकण्याचे रणनीतिकार त्यांना म्हटलं जातं. त्यांनी प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल किंवा सर्वच मोठ्या राजकीय पक्षांचे रणनीतिकार म्हणून काम केलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी करोडो रुपयाचे मानधन देखील घेतले. तेव्हा असे निवडणुका जिंकण्यासाठी मार्गदर्शन करणारे, ज्यांना निवडणुका जिंकण्याचे रणनीतिकार म्हणतात, ते प्रशांत किशोर हे बिहारमध्ये पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. आणि त्या संदर्भात चर्चा जी सुरू झाली आहे त्याला महत्त्व असं आहे की बिहारची जी पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकीला महत्त्व यासाठी आलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये बाराबंकी मतदारसंघामध्ये हे प्रशांत किशोर निवडून आलेले आहेत, तो मतदारसंघ 35 वर्ष हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 35 वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येतो आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की त्या ठिकाणी कुत्रं मांजराला उभं केलं तरी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल, अशा पद्धतीची भाषा या निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वापरली गेली. आणि म्हणजेच एक मोठा बालेकिल्ला बाकी त्या ठिकाणी त्या बालेकिल्ल्यामध्ये प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभूत केलेला आहे आणि त्या संदर्भात विविध पातळीवर चर्चा चालू झालेल्या आहेत. विशेषतः बिहार म्हणजे नितीश कुमार, हे नितीश कुमार म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी असं आठवतं की जसं महाराष्ट्राचे शरद पवार तसे बिहारचे शरद पवार म्हणजे नितीश कुमार. हे नितीश कुमार त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते बिहारमध्ये आणि नितीश कुमारचा जो पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते. आणि एक 3-4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी आमदार जास्त निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला बिहारचा मुख्यमंत्री करायचा होता. त्यांची अनेक वर्षापासूनची ती इच्छा होती आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून नितीश कुमार यांना त्या ठिकाणी बिहारचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि त्यांना केंद्रामध्ये काय मंत्री किंवा काय करणार आहेत वगैरे अशी काही गोष्ट चालू आहे. परंतु त्या ठिकाणी नितीश कुमार यांना राजीनामा देऊन त्या ठिकाणी एक चौधरी नावाचे जे आहेत भाजपाचे नेते, त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हा आता हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री अत्यंत त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक आर्धदांड माणूस आहे तो आणि त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यांचं शिक्षण नाही, त्यांचे ते मॅट्रिक पास झालेत की नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टीवर म्हणजे अर्धशिक्षित माणूस आहे. सम्राट चौधरी म्हणून अर्धशिक्षित माणूस आहे आणि अर्धदांड माणूस आहे, परंतु सातत्याने निवडून येणारे त्याचं घराणं आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं आहे. परंतु त्या माणसाच्या जो सम्राट चौधरी नामक त्या ठिकाणी आता जो मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्र्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये हे सम्राट चौधरी काय बसत नाहीत. तर अशा माणसाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि त्या उलट त्याच्या विरुद्ध त्या पोटनिवडणुकीमध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नवीन नबीब, हे त्या ठिकाणी सातत्याने निवडून येणारे ग्रस्त आहेत आणि ते हुशार ग्रस्त आहेत, मोठे ग्रस्त आहेत. त्यांचे वडील त्या ठिकाणी निवडून येत असत. त्या नवीन नबीबला त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावला आणि ती जागा रिक्त झाली, त्यांची आमदारकी रिक्त झाली. त्या ठिकाणी ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये एक नवखा उमेदवार देण्यात आला. तो नवखा उमेदवार परत बदली करण्यात आला. परत दुसरा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा करण्यात आला. तो देखील उमेदवार फारसा अत्यंत ज्याला म्हणतो चालाक, हुशार किंवा बोलण्यामध्ये पटाईत असा नाही, तर तोही आडदांड होता. आणि त्याच्या समोर हे जे आहेत किशोर प्रधान, हे अत्यंत हुशारग्रस्त, बोलवचन आणि सगळ्याच गोष्टींनी परिपक्व अभ्यासपूर्ण भाषणं करणारा आणि त्यांना निवडणूक रणनीतिकारच म्हणतात. त्यामुळं हे सतत पारडं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं अत्यंत कमी होत गेलं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण का तर या
नवीन नबीबला राजीनामा देऊन त्यांना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं आणि भारतीय राष्ट्राध्यक्ष त्यांना बनवले असताना त्यांना तिकडे खासदारकी दिली, म्हणजे राज्यसभेमध्ये त्यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि इकडे आमदारकीचा त्यांनी राजीनामा दिला आणि मग आमदारकीच्या राजीनाम्यानंतर आता त्या ठिकाणी तो मतदारसंघ भारतीय जनता पार्टी हरलेली आहे आणि त्या ठिकाणी हे जे किशोर प्रधान हे निवडून आलेले आहेत. तेव्हा आता ती चर्चा अशीच चालू झाली आहे की आता लोक असं म्हणतात की ते का निवडून आले, तर कॉक्रोच जनता पार्टीचा परिणाम झाला, झेन झीचा परिणाम झाला, तरुण मुलं विरोधात गेली, विद्यार्थी विरोधात गेले. जसं दिल्लीला जंतर मंतरला विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, मोठ्या मोठ्या शहरामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, तसंच बिहारमध्ये देखील संपूर्ण बिहारमधील पाटणा शहर असेल किंवा या प्रत्येक बिहारच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले आहेत. कारण बिहार आणि विद्यार्थी आंदोलन हा फार मोठा इतिहास आहे. तेव्हा बिहारचे विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत असतात कुठल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आणि त्या ठिकाणी देखील या नीटच्या परीक्षा संदर्भामध्ये मोठी आंदोलन झाली. त्याचा देखील परिणाम त्या ठिकाणी झाला. तरुण वर्ग जो आहे, जो झेन झी म्हणतात, जो तरुण वर्ग मुलं मुली आहेत, ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेले आणि त्या ठिकाणी उमेदवार कमकुवत आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री बदली झाला आणि ह्या सगळ्याच परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बाकी हे जे आहेत जनस्वराज पक्षाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत. तर या ठिकाणी बाकी आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय जनता पार्टी जरी एखाद्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी हरलेली आहे, आता तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की भारतीय जनता पार्टीने मुद्दामच या किशोर प्रधानांना निवडून येण्यासाठी संधी दिली की काय, अशा पद्धतीचं देखील आता काही लोक बोलू शकले आहेत. तशा पद्धतीचं नितीश कुमारांचं वाक्य आलेले आहेत आणि एक मुद्दामच एक कमकुवत उमेदवार देणे, मुद्दामच तिथे मुख्यमंत्री बदल करणे आणि मुद्दामच एक प्रकारे या जनस्वराज पक्षाच्या किशोर प्रधान यांना निवडून येण्यासाठी काही अप्रत्यक्ष मदत करणे, ही काही भूमिका त्यांनी घेतली की काय, असं या ठिकाणी शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण एक भारतीय जनता पार्टी म्हटलं की मोदी शाह म्हटलं की हे निवडणुका जिंकण्याचं फार मोठं चाणक्य म्हटलं जातात आणि हे मोठे मोठे चाणक्य असताना इथे ते भारतीय जनता पार्टीचा 35 वर्षाचा मतदारसंघ असणाऱ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा पराभव कसा होतो, तर मुद्दामच भारतीय जनता पार्टी हरली का काय आणि मुद्दामच त्यांनी किशोर प्रधानांना विजयी केला आहे काय, अशा पद्धतीची जरी भूमिका ते घेऊ शकतात असं देखील बोललं जातं. कारण की आता छोटी हार त्यांना मान्य करायची, परंतु मोठ्या जित्तेकडे जायचं. कारण आता या ठिकाणी भारतामध्ये संपूर्ण तरुण वर्ग, संपूर्ण विद्यार्थी वर्ग हा भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे नीटच्या परीक्षेच्या गोंधळामुळे आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या झालेल्या बोजवाऱ्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थी नाराज आहेत आणि हे प्रचंड तरुण वर्ग नाराज आहे आणि या तरुण वर्गाला कशा पद्धतीने शांत करायचं आणि मग त्या ठिकाणी एक नवीन हिरो तयार करायचा, एक नवीन काहीतरी प्रकरण बाहेर काढायचं. जसं आता प्रश्न निर्माण झाला आहे की त्या ठिकाणी 35 वर्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराजय झाला आणि मग विरोधी पक्ष आता खुश झालेले आहेत. विरोधी पक्ष म्हणतात की आता भारतीय जनता पार्टी ही आता हरण्याच्या परिस्थितीमध्ये आले आणि आता ही सुरुवात झाली शेतावरून भाताची परीक्षा आणि यापुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी हरणार. आता 3 वर्षाच्या नंतर ज्या परत निवडणूक येतील 3-3.5 वर्षाच्या नंतर त्यावेळेला बाकी भारतीय जनता पार्टी हरेल, अशा पद्धतीचं विरोधी पक्ष आता म्हणू लागलेत आणि विरोधी पक्षांना आता नवीन हिरो मिळायला लागलेत. विरोधी पक्षांना आता समजा हे किशोर प्रधान असतील किंवा आता हे कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके असतील, सौरभ दास असतील किंवा आशुतोष राणा असतील किंवा ते नेहा बोरा असतील किंवा दिल्लीसारखा मुलगा तो इरफान असेल, ही मंडळी आता बाकी भारतीय जनता पार्टीवर ही तरुण मंडळी तुटून पडत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला अनेक प्रश्न निर्माण करीत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टी हरेल आणि मग आता कुणीतरी नवीन हिरो आला आहे आणि मग त्याच वेळेला विरोधी पक्ष गाफील राहतात, विरोधी पक्ष आपसात भांडतात, विरोधी पक्षाचा पंतप्रधानाचा उमेदवार यासाठी त्यांचे भांडणं होतील आणि मग एकता राहणार नाही आणि मग येणाऱ्या मोठ्या निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपच निवडणूक जिंकणार, अशी परिस्थिती आजपासूनच त्यांनी सुरू केलेली. भारतीय जनता पार्टी ही सातत्याने ही निवडणुका जिंकण्याचा विचार करते. काल जे एका निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्याच रात्री त्यांनी पुढच्या निवडणुका कशा जिंकायचे याची रणनीती त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगून टाकले की किशोर प्रधान यांनी कशा पद्धतीने पैशाचा वापर केला, कशा पद्धतीने त्यांनी प्रचार केला आणि अशा पद्धतीने एक व्यूहरचना करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते आणि भारतीय जनता पार्टी आता विरोधी पक्षांना गाफील ठेवून
आता बाकी लगेचच जरी त्या बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला तरी लगेच त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीने पुढच्या 4 वर्ष पुढच्या 3 वर्षामध्ये येणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरू देखील केली आहे. हे त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतून समजतं. आणि सातत्याने जरी छोट्या ठिकाणी त्यांची हार झाली तर मोठ्या विजयासाठी तयारी करण्यासाठी ते प्रचंड रात्रंदिवस मेहनत घेतात आणि सामदाम दंडाने सगळ्या प्रकारचा वापर करून प्रचंड असणारा पैसा या सर्वांचा वापर करून पुढची मोठी लढाई लढण्याला ते लगेच सिद्ध होतात. आणि याउलट विरोधी पक्ष असतील हे बाकी चाच पडताना आपल्याला दिसतात. कारण की राहुल गांधींनी एक प्रचंड प्रमाणात त्यांच्या बुद्धीच्या जोरावर त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी नरेंद्र मोदी शहांना जेरीस आणलेला आहे आणि त्यांचा जो एक करिश्मा त्यांनी दाखवलेला आहे. आणि काँग्रेस पुन्हा जरा आता जोर पकडू लागले आहे. अशाच परिस्थितीमध्ये आणखीन कोणाला तरी मोठं करायचं अशी पण भूमिका भारतीय जनता पार्टी घेऊ शकते. आणि मग त्यावेळेला पुन्हा एकदा काँग्रेसला चितपट करायचं अशी भूमिका देखील भारतीय जनता पार्टीची असते. तशी त्यांची व्यूहरचना असते. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जरी बिहारमध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी विरोधी पक्षांनी बाकी त्याच्यावर आनंद न मानता विरोधी पक्षांनी एकत्रितपणे संपूर्ण भारतामध्ये आंदोलनं केली पाहिजेत. वेगवेगळ्या प्रश्नावर जनतेच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला जाब विचारला पाहिजे आणि एकमताने त्यांनी या पुढच्या काळामध्ये लढा दिला पाहिजे. तरच विरोधी पक्ष तरच काँग्रेस पक्ष निवडून येऊ शकेल. अन्यथा विरोधी पक्षांमध्ये आपसात बेबनाव असला तर या पुढच्या काळात देखील भारतीय जनता पार्टी निवडून येईल. अशा पद्धतीची एक वातावरण भारतीय जनता पार्टीने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विरोधी पक्षांनी अत्यंत खुश न होता आता बाकी त्यांनी अधिक जोराने कामाला लागलं पाहिजे असंच या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वाटते. तर मी आपल्यासमोर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझे राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा. ही विनंती. धन्यवाद.